छत्रपती संभाजीनगर शहरातल्या नारेगाव परिसरामध्ये आज सलग दुसऱ्या दिवशी महानगरपालिकेच्या वतीने अतिक्रमण हटाव कारवाई केली जाते। या अतिक्रमण हटाव कारवाईसाठी ही सगळी JCB आणि इतर वाहनं जी आहेत ती आता दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। ही कारवाई जी आहे ती छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे उपायुक्त संतोष वावळे यांच्या नेतृत्वाखाली होत आहे। स्वतः वावळे सर आपल्यासोबत आहेत। सर, आजचा दुसरा दिवस कशी कारवाई करताय? कालच्या दिवसामध्ये जे आपल्याला पूर्वानुभव आलेला आहे त्या अनुभवानुसार आम्ही वाढीव कुमक पोलिसांची मागवलेली आहे आणि त्या कुमक प्राप्त झालेली आहे आणि महानगरपालिका आणि पोलीस दलाच्या संयुक्त कारवाईनंतर आज उरलेला जो भाग आहे आपला तो आज अतिक्रमण निष्कासनाचा आम्ही करणार आहोत। पण सुदैवाने एक गोष्ट आम्ही आज सकाळी बघितलेली आहे की बहुतांश नागरिकांनी जवळपास 90% नागरिकांनी स्वतःच अतिक्रमण काढून घेण्याला पुढाकार घेतलेला आहे। त्यामुळं माझी अशी धारणा आहे की कालचा जो विरोध किंवा जो दुर्दैवी प्रकार घडला तो आज मात्र निश्चितपणे होणार नाही। म्हणजे आज महापालिकेला फार परिश्रम करावे लागणार नाहीत। नागरिकांना सहकार्य केल्याबद्दल खरंच आभार व्यक्त करतो मी। नारेगावमधल्या नागरिकांनी कालही सहकार्य केलं होतं, आजही तीच भूमिका आहे। फक्त काही लोकांचे जे स्वतः वेस्टेड इंटरेस्ट असतात काही गोष्टींमध्ये त्याच्यासाठी काही लोक त्या मोहिमेला थोडंसं हे करण्याचा प्रयत्न करतात। तर आज शांततेत मोहीम होईल अशी खात्री वाटते आहे। काल दिवसभरात साधारणपणे किती बांधकामं निष्कासित करण्यात आली आणि आज किती प्रस्तावित आहे? कालच्या दोन्ही बाजूंमध्ये आपण जेव्हा पाहतो तेव्हा दुतर्फा रस्त्याच्या आम्ही पक्क्या स्वरूपाची कच्च्या स्वरूपाची अशी साधारण 175च्या घरामध्ये अतिक्रमणं निष्कासित केलेली होती आणि एकूण ह्या भागामध्ये आम्ही जो एक पहिला सर्वे केलेला होता तो सर्वे मात्र नुसार 350 ते 400 होती। परंतु होतंय काय की ह्या भागामध्ये जेव्हा आपण एरवी येतो तेव्हा या भागामध्ये पानाच्या टपऱ्या असतील किंवा चहाचे ठेले असतील किंवा हातगाड्या असतील याने हा रस्ता दुतर्फा फार मोठ्या प्रमाणात व्यापलेला असतो। आज आपण कारवाईसाठी येणार म्हणून ही लोक कुठंतरी ती एकदम हे झालेली आहेत। परंतु जसं टीम हे होण्याच्या किंवा हे अतिक्रमण संपुष्टात येतं त्यावेळेला ती लोक परत रस्त्यावर येण्याचं। तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी एकदम स्पष्ट एक हे देतो इथल्या नागरिकांना की कोणीही रस्त्यावरती येऊन व्यवसाय करण्याची मानसिकता ठेवू नये। असं आढळून आल्यास त्यांच्यावरती कठोर स्वरूपाची कारवाई करण्यात येईल। एकदा त्यांचा माल जर आम्ही जप्त केला तर तो माल आम्ही परत देणार नाही आहोत। या भागामध्ये मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक कंजेशन होतं, कधी अपघाताची शक्यताही होते। शाळा 4-5 आहेत या भागामध्ये। एखादी दुर्दैवी प्रसंग टाळण्यासाठी इथल्या नागरिकांनी जसा अतिक्रमण काढून घेण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे तसं ते अतिक्रमण कच्च्या स्वरूपात का असेना हातगाड्याचं असेल, टपऱ्यांचं असेल, कुठल्या चहाचे दुकान असतील थाटलेले या भागामध्ये महानगरपालिका हे त्यांना आवाहन करते की करू नये, अन्यथा कठोर कारवाई केली जाईल। आज साधारण पोलीस, इतर मनुष्यबळ आणि यंत्रणा किती आणि कशी आहे? आज आम्ही जे आमचे मनुष्यबळ हे 400च्या घरामध्ये आज हे केलेलं आहे आणि पोलिसांचं मनुष्यबळ हे साधारण 300च्या घरामध्ये आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात फौजफाटा आज या ठिकाणी दाखल झालेला आहे। 2 धार्मिक स्थळं आहेत ते पाडणार नाहीत, त्या पाठीमागची भूमिका काय? धार्मिक स्थळांच्या बाबतीमध्ये महानगरपालिका प्रशासनाची एकदम ठाम भूमिका आहे की जी धार्मिक स्थळं कुठल्याही स्वरूपामध्ये अतिक्रमण होत असतील त्या धार्मिक स्थळांचं तर त्यांना वाचवण्यासाठी सगळे प्रयत्न केले जातील। रिअलाइनमेंट असेल, जे माननीय प्रशासक महोदयांच्या अखत्यारीतची बाब आहे, रिअलाइनमेंट असेल किंवा त्या ठिकाणी जर त्या पूर्ण याच्या बाबतीमध्ये जर एखादा आपल्याला मार्ग तोडगा काढता येऊ शकत असेल तर निश्चितपणे महानगरपालिका प्रशासन तो तोडगा काढण्यासाठी कटिबद्ध आहे। आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे कुठल्याही चुकीच्या बाबी ह्या पुढे जाता कामा नये। जनमानसांमध्ये एक संभ्रमाचं वातावरण किंवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून प्रत्येक ठिकाणी आम्ही हे सांगितलेलं आहे की आम्ही प्रत्यक्ष नोटीस देतो। नोटीस दिल्यानंतर संबंधित जे काही कोणी पुजारी असतील, धार्मिक स्थळाचे मुतबली असतील किंवा हे असतील त्या सगळ्या लोकांनी स्वतःहूनच ते अतिक्रमण जर निष्कासित केलं तर शहरामध्ये अप्रिय घटना टळतील। तर हे होते महापालिकेचे उपायुक्त आणि अत्यंत व्यवस्थित पद्धतीने अतिक्रमण हटाव कारवाईची माहिती दिलेली आहे। कॅमेरामॅन हर्षल निकमसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।